आपण पाहू शकता या ठिकाणी सचिन भैया कोकटे आहेत, जे की 2.5 एकरच्या शेतीमध्ये एक जेमतेम शेती आहे. अल्पभूधारक असल्यामुळे एक ते शेती थोडी आणि मजुरी थोडी अशा प्रमाणामध्ये त्यांचा उदरनिर्वाह आहे. पण ह्या गोष्टी करत असताना त्यांना लेकीबाळी बी आहेत, त्यांच्या मुलीचे शिक्षण चालू आहे. मग मला सांगा, तुम्ही अशा 2.5 एकरच्या बागायती शेतीमधून जर ह्यांचा 1.5 एकर मध्ये अशी जर फसगत होत असेल, तर राहिलेल्या 1 एकर मध्ये त्यांचं फक्त गहू नावाचं पीक आहे. ते गहू पीक त्यांना खायला पुरतं निघल. आता मुलींचं शिक्षण, मुलांचं शिक्षण आणि मुलीचं उद्या भविष्यात लग्नाचं वगैरे गोष्टी करायच्या म्हणल्या तर त्यांनी कशा पद्धतीने सारलं करावं. भैया, तुम्ही या गोष्टीला सामोरे कसं जाल? नाही ना, असं खर्च झाल्यावर हे एकतर एक गेलंय आपल्या हातातून. हे आता हे काही निघतच तुम्ही नाही, जे तर कसं खर्च करायचं? केला, हा खर्च करण्याची रक्कम तुमच्या घरून घातली का कोणी एखाद्या सावकाराकडून वगैरे त्याला पासनं करून आणलं? उष्ण पासणं काय याजाने पैसे काढले 5 रुपये शेकडे. 5 रुपये शेकड्याचे असे हो. किती काढले तुम्ही? 50,000 रुपये. 50,000 रुपये सचिन भायांनी या ठिकाणी 5 रुपये शेकड्याचे पैसे काढून या पिकावर खर्च केला. हा या पिकाने यांची पूर्णतः फसवणूक केली, म्हणजे यांना या उत्पन्नातून पूर्णतः उद्ध्वस्त केलेला आहे. भैया, आता ही जी फसवणूक तुमची झाली, या कंपनीने जी फसवणूक केली आणि ज्या दुकानदारानं तुम्ही ज्यांच्याकडून बियाणं आणलं त्यांनी जी फसवणूक केली, या दोघांवर तुम्ही रितसर असं कुठंतरी काही तक्रार वगैरे दाखल करणार आहात का? तक्रार म्हणजे काय, आज मी जसं फसलो तसं पुढचा शेतकरी बी ह्या कंपनी लावणी म्हणून असं मला असं वाटतं की बघा, ही तळमळ आहे. एक सामान्य पुढचा- शेतकरी हा. जर कुठं फसला असेल तर आपली फसवणूक पाहून कुठेतरी पुढल्या शेतकऱ्याची फसवणूक होऊ नये, ही यांनी तळमळ या ठिकाणी बोलून दाखवली आहे. स्वतःच नुकसान सहन करून पुढल्याचं नुकसान होऊ नये म्हणून कुठेतरी यांची एक भावनिक तळमळ आपण या ठिकाणी पाहिली आहे. लावायलाच नाही पाहिजे. हा, लावायला नाही पाहिजे. आता हे जे लावायला नाही पाहिजे म्हणतात, हे जे बियाणं आहे, या बियाणाचं तुम्ही या ठिकाणी नाव आणि त्या दुकानदाराचं नाव असं सांगून त्याच्यानंतर त्याच्यावर तुम्ही कुठं तिकडे तक्रार देणार, काही एक या ठिकाणी आम्हाला हा, सांगा. तक्रार द्यायची ना आपल्याला. तक्रार कोणाची करणार आहात, दुकानदाराची किंवा कंपनीची? दुकानदाराची बिन कंपनीची करावं ठीक आहे. लागेल. मग आपलं या ठिकाणी एवढी फसवणूक झाल्यानंतर दुकानदाराशी काही फोन वगैरे किंवा त्यांना जाऊन भेटलात, त्यांना सांगितलं का असं असं झालं आहे म्हणून? नाही, आता त्यांना सांगायचे, त्यांचा नंबरच नाही ना आपल्याकडे. मग त्यांचा नंबर नाही, तुम्ही या ठिकाणी आतापर्यंत त्यांना सांगायला कळवायला पाहिजे होतं, असं आमचं म्हणणं आहे. एक जणांना लावला होता पण ते फोन उचलला नाही त्यांनी. बरं, त्यांनी फोन लावला पण त्यांना फोनद्वारे यांनी बोलण्याचं किंवा त्यांचा फोन घेण्याचं टाळलं आहे. म्हणजे यांची फसवणूक ही मोठ्या प्रमाणात झाली. कुठंतरी त्यांचा फोन जर त्यांनी जर यांचा फोन टाळला असेल तर माझ्या अंदाजानं की हे एकच शेतकरी नसेल, कंपनी असे बरेच शेतकरी असेल त्यांची फसवणूक झाली असेल म्हणून. पावतीवर दुकानदाराचं नाव सुद्धा, नंबर सुद्धा नाही. नंबर नाही ना पावतीवर. पावतीवर नंबर सुद्धा बघा, दिला नाही. बी नाही. तिथून खरेदी केली बियाणं, त्याच्यावर यांचा नंबर नाहीये. आता बिल बुक दिल्यास त्याच्यावर नंबर यायला पाहिजे ना, यायलाच पाहिजे. त्याच्यावर नंबर सुद्धा नाही. बरं म्हणजे त्यांना सुद्धा माहिती होतं की हे आपलं असं असं बियाणं आहे म्हणून. बरं. मग आता या फसगतीची जी तुम्ही आहे, पुढची प्रक्रिया कशी करणार आहात मग आता? आता आम्ही काय मग आधी म्हणलं तुमच्या सोबत कॉन्टॅक्ट करून मग रितसर एका नियोजन हे करण्यासाठी तुम्हाला बोलवलंय. कुठेतरी तक्रार हा, वगैरे तक्रार करून पोलीस स्टेशनला तक्रार. पोलीस स्टेशन तुमच्यापासून आता म्हणजे बा आम्हाला प्रूफ भेटतं ना, समजा तुम्ही पोलीस स्टेशनला जाणं, पुन्हा तुमच्या मार्गदर्शनानं काय पुढे जाता येईल हे हिशोबाने. आता शेतकऱ्याला काय माहित नसते बघा, खरं विचार केला तर. बरोबर आहे. या काय ठिकाणी मग तुमच्यासारख्या चॅनलच आवाज उठवून शेतकऱ्याला काहीतरी न्याय मिळवून देऊ शकते. बरोबर. हा. आपण पाहिलं या ठिकाणी हे शेतकरी जे आहेत नुकसान झालेले असतानाही यांनी या ठिकाणी कुठलं तरी आपल्या शेतकरी बांधवांचे अजून नुकसान होणे म्हणून एक भावनिक आव्हानही केलं आहे. त्या आव्हानाला आपण थोडंसं मनावर घ्या आणि या कंपनीचं जे वाण आहे ते वाण सहसा लावण्यासाठीच टाळा. कंपनीने नाव सीड्स पुणे. नाव सीड्स कंपनी, तैवान, पुणे या कंपनीचं वाण आहे असं आम्ही त्या पावतीवर पाहिलं आहे. आणि ते दुकानदार कुठं नवगण कृषी सेवा केंद्र बीडचे आहेत असं त्या पावतीवर आम्ही पाहिलं आहे. ठीक आहे, आपण पाहत आहात वावर न्यूज. धन्यवाद.